पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही सध्या ऐतिहासिक अशा पद्धतीनं होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मागील 9 वर्षापासनं या शहरामध्ये कोणत्याही प्रकारची निवडणूक संपन्न झालेली नाही आहे. आत्ता निवडणुकीचा रणसंग्राम खूप जोरदार सुरू आहे आणि यामध्ये राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष यासोबतच अनेक छोटे छोटे पक्षांनी सुद्धा आपले उमेदवार उभे केलेले आहेत. असाच एक पक्ष जो की पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा असेल, सोलापूर असेल आणि अन्य जिल्हे असतील या भागातील सर्व बंधू भगिनींना एकत्र आणून त्याची वज्रमुठ बांधण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास पॅनलच्या संस्थापक अध्यक्ष आज आपल्या समवेत चर्चेसाठी उपस्थित आहेत. या संस्थापक अध्यक्षा या खऱ्या तर मराठवाड्याच्या कन्या आहेत आणि सोलापूरच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या सुनबाई आहेत. अशा या पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास पॅनलच्या संस्थापक अध्यक्षा छायाताई संजय बापू जगदाळे आज आपल्या समवेत चर्चेला आहेत. ताई नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपलं पिंपरी चिंचवड बुलेटिनच्या या शहरातील, राज्यातील, देशातील सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार आणि तुमचे धन्यवाद की आमचं मत, आमच्या पक्षाचं मत मांडण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे संधी दिली. या सध्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे एक पक्षाच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही कशी पाहताय? तुमच्या चॅनलचं नाव काय? आपलं पिंपरी चिंचवड. आपलं पिंपरी चिंचवड. आमच्या पक्षाचं नाव आहे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी. आपल्या चॅनलचं नाव आहे आपलं पिंपरी चिंचवड. आपलं पिंपरी चिंचवड तुम्हाला आपलं वाटतंय, मला आपलं वाटतंय, इथल्या जनतेला आपलं वाटतंय, पण खरंच इथल्या राजकारण्यांना ते आपलं वाटतंय का हो? इथल्या विरोधकांना ते आपलं वाटतंय का हो? यांचं कसं आहे, तुम्ही मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, किंवा उंदराला मांजर साक्ष. अच्छा. मागील 9 वर्षामध्ये या राज्याची, या देशाची जी धुरा आहे ती विरोधक आणि सत्ताधारी यांनी मिळून सांभाळलेली आहे. त्यामुळे विरोधकच नष्ट झालेला आहे. यांची 60-40ची पार्टनरशिप आहे. या शहराची औद्योगिक नगरी ही जी ओळख आहे ती कुठेतरी पुसल्या जात आहे. आपण बघतोय रस्ते छोटे झालेले आहेत, फुटपाथ मोठे झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याची सुविधेचा प्रश्न असेल, शाळांचा प्रश्न असेल. आपण बघतोय की सरकारी शाळा असताना देखील इथले लोक खाजगी शाळाकडे वळले आहेत. का बरं? कारण तेवढ्या ज्या चांगल्या असायला हव्यात सरकारी शाळा त्या नाही आहेत. म्हणजे शैक्षणिक दर्जा तेवढा चांगला नाही असं म्हणायचं तुम्हाला? शैक्षणिक दर्जा चांगला नाही आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा, आपण काय म्हणतो माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. तर अन्न, वस्त्र, निवारा याच माणसाच्या मूलभूत गरजा नाहीये. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य या देखील गरजा आहेत. पण त्या पूर्ण केल्या जात आहेत का यांच्याकडून? कारण यांना आपलेच घर भरायची पडलेली आहेत, सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा. मी पुन्हा तेच म्हणाल की यांची 60-40ची पार्टनरशिप आहे. त्यामुळेच कुठेतरी आम्हाला आमचा पक्ष रिंगणात उतरावा लागला आहे. कारण आमच्या पक्षाचं नाव आहे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी, जो की स्थानिक पक्ष आहे. आणि जेव्हा या शहराची ओळख निर्माण करायची, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा त्या शहराचं नाव, त्या शहराचा नागरिक, इथला भूमिपुत्र, इथल्या स्त्रिया, इथले युवक यांना केंद्रस्थानी ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. जेव्हा आपण बघतोय भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, भाजपची सत्ता आली काय किंवा राष्ट्रवादीची सत्ता आली काय, राज्यातही त्यांची सत्ता ते एकत्र आहेत, केंद्रात त्यांची सत्ता ते एकत्र आहेत. त्यामुळे स्थानिक पक्ष कुठेतरी आमचा पक्ष या गोष्टींना न्याय देणार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का सध्या जरी ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असले तरी ते सत्तेसाठी एकत्र येतील? तेच मी तुम्हाला म्हणलं सर, उंदराला मांजर साक्ष. अच्छा. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, ते एकत्रच येणार आहेत सर. जनतेला मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे त्यांचं. मग या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाने किती उमेदवार उभे केलेले आहेत? आमच्या पक्षाने अनेक उमेदवार उभे केलेलेही आहेत आणि आमचे काही पुरस्कृत उमेदवार देखील आहेत. जसं की प्रभाग क्रमांक 19 असेल, प्रभाग क्रमांक 8 असेल, 9 असेल, प्रभाग क्रमांक 13 असेल, तसेच 30 असेल. मी आमच्या शिलेदारांचं तसंच सगळ्या अपक्ष उमेदवारांचं अभिनंदन करेल की कुठंतरी यांची जी मुजोरी आहेत ती मोडून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे मी जनतेला हे आवाहन करेन की हे जे शिलेदार, आमचे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे जे शिलेदार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आमचा एकही उमेदवार निवडून येऊ द्या, पण तो एक या 127 वरती भारी असणार आहे. म्हणजे तुम्ही ठामपणे ठरवलेलं आहेच की काही असेल, परंतु जे
मोठे पक्ष आहेत त्या मोठ्या पक्षाला कुठेतरी तुम्हाला टक्कर द्यायची आहे आणि त्यामधनं एक जरी उमेदवार निवडून आला तर महापालिकेमध्ये पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचा आवाज बुलंद होणार. आवाज नक्कीच बुलंद होणार सर, कारण आपण आत्ता बघतोय की उमेदवारी मिळवण्यासाठी लोक प्रयत्न करतायत पण त्यांना डावलले जाते. त्याचबरोबर जर त्यांनी असं हे करून उमेदवारी अर्ज भरला तर खून केले जात आहेत त्या मोठ्या पक्षांकडून त्यांचे. अनेक घटना बघतोय आपण, आत्ताच्या बातम्या बघतोय आपण. आणि त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे शिलेदार उभे आहेत, मग ते किती ठाम आहेत शहराचा विकास करण्यासाठी. खूप छान मॅडम, तुम्ही इथं पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक उमेदवार उभे केला. येत्या 15 तारखेला मतदान आहे. या मतदारांसाठी तुमच्या उमेदवारांकरिता काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की येत्या 15 तारखेला पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे जे शिलेदार आहेत, प्रभाग क्रमांक 19 मध्ये असतील, प्रभाग क्रमांक 13 मध्ये असतील, प्रभाग क्रमांक 8 मध्ये असतील, 9 मध्ये असतील, तसेच प्रभाग क्रमांक 30 मध्ये असतील, यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तुमचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांच्यावरती राहू द्या. कारण तुम्हाला जर खरंच शहराचा विकास हवा असेल तर याशिवाय पर्याय नाही. हा एक स्थानिक पक्ष आहे. याच्यासाठी तुम्हाला जर काही विकास किंवा बदल घडवायचा असेल त्याच्यासाठी त्यांना निर्णय घेण्यासाठी दिल्लीला, बारामतीला, मुंबईला कुठेही जायची गरज नाही. तुमचे प्रश्न इथंच सोडवले जाणार आहे. स्थानिक पातळीवरती नव्याने अस्तित्व निर्माण करणारा हा पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी हा जो पक्ष आहे, या पक्षाने सुद्धा तुल्यबळ अशा असणाऱ्या पक्षाच्या समोर एक कडवं आव्हान उभं केलेलं आहे. आणि निश्चितपणे आजच्या या संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांना विश्वास आहे की त्यांचे उमेदवार हे येत्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि त्या सभागृहामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा बुलंद आवाज बनून त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतील. ताई, तुम्ही इथं आलात, आमच्याशी हितगुज साधलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला तुमच्या पक्षाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.